सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधून निवडणूक लढवित असलेल्या भाजप उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते झाले। यावेळी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रभागातील लक्षवेधी होत आहे। शिवसेनेचा ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजप या प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात आहे। भाजपने माजी नगरसेवक प्रशांत दिवे, दिनकर आढाव, नीलम गडाख, शोभा सातभाई यांना उमेदवारी देऊन पॅनलमध्ये समतोल साधलाय। दरम्यान प्रभागात जोरदार प्रचार सुरू असून पिंटो कॉलनी येथे प्रचार कार्यालय थाडण्यात आले। आज आमदार ढिकले यांच्या हस्ते व माजी आमदार सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। उत्साहपूर्ण वातावरणाने परिसर भारावून गेला होता। आजीबाजी आमदारांचीच ताकद भाजप उमेदवारांच्या पाठीशी असल्याने त्यांचे पारडे तूर्त तरी जड भासत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। परंतु खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींचं तेच काम की खऱ्या अर्थानं लोकांच्या विश्वासाला ज्या वेळेस लोक विश्वास टाकतात आणि विश्वासाने आपल्याला निवडून देतात त्यावेळेस त्यांच्या विश्वासाला पात्र राहून काम करणं हे खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींचं काम आहे। आणि म्हणून तुम्हाला सांगतो की भाऊ, विश्वास हा बाजारात किंवा दुकानात कुठेही मिळत नाही। वर्षानुवर्ष महिलांचा, ज्येष्ठांचा, तरुणांचा विश्वास मिळवणं। आमच्या लाडक्या बहिणी तर तुम्हाला सांगतो प्रचारामध्ये गेलं तर ते सांगताय भाऊ हात जोडू नका, कारण आम्ही तुम्हाला लहानपणापासून पाहिलेले, अनेक वर्ष पाहिलेले। मी माझं काम सांगणार नाही काय काम केलं, कारण काम सांगण्याची गरज नसते। आपल्याला माहिती, राहुल भाऊनी पहिल्या 5 वर्षात काम केल्यानंतर ह्या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आपल्या सर्वांनी इतिहास घडवला आणि 90,000च्या फरकाने आपण राहुल भाऊंना निवडून दिलं। हे त्यांचं काम बोलत होतं। आणि म्हणून त्याच वेळेस मी सभेमध्ये ज्यावेळेस आमच्या जयपुरटा सभा झाली, भाऊ तुम्ही जे काही पेरलेले चांगलं काम केलेले, जनता त्याचं निश्चितच तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही। आणि भाऊ त्यावेळेस खरोखर अतिशय चांगल्या मताने विजय झाले। आणि म्हणून खऱ्या अर्थानं या प्रभागामध्ये सातत्यानं काम करीत आलेले। मग या प्रभागातल्या आता संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मी जो मतदारांच्या चेहऱ्यावर उत्साह पाहतोय, तो उत्साह पाहता हे चारही उमेदवार उच्चांकी मताने निवडून येतील हे सांगायला कोणी ज्योतिषाची गरज नाही असं मला वाटतंय। परंतु तरी गाफील राहता कामा नये, कारण लोकसभेत आपल्याला अनुभव आलेला आहे। विरोधक खोटा प्रचार करतात, फेक नॅरेटिव्ह पसरवतात आणि त्यामुळे ते संभ्रम निर्माण करतात मतदारांमध्ये। लोकसभेच्या वेळेस संविधान बदलणारे भाजप असं सांगून अतिशय खालच्या पातळीवरचा प्रचार भाजपच्या विरोधी पक्षांनी केला आणि त्यामुळे काही चांगल्या जागा भारतीय जनता पार्टीला गमवायला लागल्या होत्या। त्यामुळे गाफील राहता कामा नये। आप्पा, जरी आपल्याला आत्मविश्वास असेल, प्रशांत भाऊंना आत्मविश्वास असेल, दोन्ही भगिनींना आत्मविश्वास असेल, परंतु जर विरोधक काही खोट्या अफवा पसरवत असतील तर आपण त्यांचा ताबडतोब त्या निरसन केल्या पाहिजे। मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही अशा पद्धतीने आपला प्रचार असला पाहिजे। वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे आपण जेव्हा बघतो तेव्हा काही आरोप प्रत्यारोप झाले होते। काही लोकांच्या चर्चा आपण मी ऐकल्या की सोनार समाजावर अन्याय वगैरे झाला, परंतु जर भारतीय जनता पक्षाने सोनार समाजावर अन्याय केला असता तर प्रभाग 18 मध्ये अरुण माळवेंच्या पत्नींना, ज्योती माळवेंना ते आपण तिकीट दिलं असतं का सांगा। आणि कुठेतरी सामाजिक बॅलन्स हे आपल्याला पण कळतं। आणि त्याच्यामुळे सोनार समाजाचे आधी ते आमचे लोणगे साहेब आहेत, माळवे आहेत, आमचे शेठ आहेत, सगळेजण तिथे बसलेले आहेत। आणि कुठेतरी विरोधक एक नॅरेटिव्ह पसरवतात की असं आमच्या बरोबर नाही, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही। परंतु आजची परिस्थिती अशी की अफवांवर विश्वास न ठेवता उघड्या डोळे बघणे, ही जी गर्दी आहे ही गर्दी काही पैसे देऊन आणलेली नाही, ही उत्स्फूर्त गर्दी आहे। कारण प्रशांत भाऊ जेव्हा बोलत होते तेव्हा ते भावनिक बोलले, आणि जेव्हा भावनिक बोलले तेव्हा बऱ्याचशा माझ्या माता भगिनींच्या डोळ्यात अश्रू आले। परंतु
जेव्हा प्रशांत भाऊ बोलत होते तर मला पण थोडंसं असं भावनिक झालं की काय एखादा माणूस असतो, कारण जसं त्यांचं बॅकग्राऊंड फॅमिली हिस्ट्री पॉलिटिकल आहे तसं माझे वडील राजकारणात होते. आणि प्रशांत भाऊ तुम्ही भाग्यवान आहात. भाग्यवान यासाठी की आज तुम्ही नगरसेवक झाला, या पदापर्यंत पोहोचले आणि तुमचे वडील ते बघून आनंदी आहे. मी 2दा आमदार झालो. माझ्या वडिलांची फार इच्छा होती की मी आमदार व्हावं, पण तुझे आमदार झालो तर दोन्ही वेळेस माझे वडील नव्हते आणि आई पण नव्हती आणि मी आजारी पडलो. ज्या दिवशी मला आचारसंहिता लागली त्या दिवशी कॅन्सर 3rd लेवलचा ब्लड कॅन्सर मला डिटेक्ट झाला आणि माझ्या माता भगिनी जेवढ्या आहेत सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला. मी पूर्ण इलेक्शनमध्ये विचार करायचो की जर मी एवढं काम करतोय प्रत्येक घरात 15 दिवसापासून मी या प्रभागामध्ये आपा आणि मी प्रचार करत फिरतोय. 8 दिवसापासून माझ्या 2 बहिणी माझ्या सोबत फिरताय. माझा घसा बसलाय पण या बहिणींचे आशीर्वाद, या माझ्या माय माऊलींचे आशीर्वाद, या माय माऊलींचे माझ्यावर असलेलं श्रद्धा, माझ्यावर असलेलं प्रेम, त्यामुळं खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी उभा राहतोय. राहुल भाऊ मी या निवडणुकीमध्ये मत इथं कोणी सांगावं का मी कोणाकडे मत मागितलं, मी या ठिकाणी कोणत्या जरात मत द्या असं म्हटलं नाही, तर मला फक्त आशीर्वाद द्या. हेच या माय माऊलींकडे माझ्या प्रभागाच्या प्रत्येक बांधवाकडे मागतोय आणि भरभरून खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी आशीर्वाद आणि प्रेम या ठिकाणी मिळत आहे. प्रभागामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरतोय आपाने मी, माझ्या 2 बहिणी नवीन आहे, आमच्या प्रभाच्या शोभाताई सागरे या दुसऱ्या नीलताई गडा आणि आप्पा आणि मी एकच सांगतोय की तुम्हाला जर अडचण असेल एखाद्या मताची तर माझं मत लाभी करा, पण माझ्या 2 बहिणीतलं मत तर तुम्ही कधीच टाळू नका. भाऊ गेल्या 8.5 वर्षापासून या माय माऊली जनतेच्या आशीर्वादाने मी या प्रभागामध्ये काम करतो आणि या प्रभागामध्ये काम करत असताना मी असेल आप्पा असेल विकासाच्या माध्यमातून अनेक विकास कामांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो पाण्याचा प्रश्न होता, ती पाण्याची जी तहान होती ती मागवण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही अहोरात्र करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही 20 लाख लिटरची भीमनगरला एक पाण्याची टाकी बसवली. 20 लाख लिटरची पाण्याची टाकी आम्ही चंपानगरीमध्ये बसवली. संपूर्ण भागामध्ये आम्ही नव्याने पाण्याची पाईपलाईन टाकतोय. आम्ही संपूर्ण भागामध्ये प्रत्येक भागावरला एक उद्यान चालू करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही संपूर्ण भागामध्ये रस्ते कॉन्क्रीट करण्याचा प्रयत्न करतोय. सर्व ठिकाणचे रस्ते डांबरीकरण करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी भाऊ तुम्ही मला जेव्हा DPDC ला घेतलं